विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आपला जो VC याला रिटेल मार्केटिंग यालाच आपण मराठीमध्ये किरकोळ विक्री विपणन व्यवस्था असं म्हणतो. या विषयातील पहिलं प्रकरण आपलं जरी ऑफलाईन झालेलं असलं तरी पुन्हा एकदा तुमच्यासाठी ऑनलाईन पण हे प्रकरण घेत आहे. किरकोळ त्याचं नाव आहे त्या धड्याचं, किरकोळ विक्री विपणन व्यवस्था. पेज क्रमांक 225वर आहे मित्रांनो. तर रिटेल मार्केटिंग जो विषय आहे आपला VC या विषयातील पहिलं प्रकरण आहे किरकोळ विक्री विपणन व्यवस्था. यामध्ये मित्रांनो आपण आजच्या या व्हिडिओमध्ये किंवा या प्रकरणामध्ये सुरुवातीला किरकोळ विक्री विपणन व्यवस्था अर्थ आणि व्याख्या याविषयीची माहिती पाहणार आहोत. त्यानंतर किरकोळ विक्री व्यवस्थेचे महत्त्व, तसेच किरकोळ विक्री आणि किरकोळ विक्री व्यवस्था यातील फरक काय आहे, याचबरोबर किरकोळ विक्री प्रकारांचे वर्गीकरण याही विषयी माहिती पाहणार आहोत. याचबरोबर किरकोळ विक्री संघटन रचना, किरकोळ विक्री संघटन रचना म्हणजे काय याविषयीची सुद्धा आपण माहिती पाहणार आहोत. ग्रामीण किरकोळ विक्री व्यवस्थेतील अडथळे कोणकोणते आहेत या अडथळ्याविषयींची सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. याचबरोबर किरकोळ विक्री भांडारातील रोजगार आणि किरकोळ विक्री व्यवस्थेतील स्वयंरोजगार याविषयी माहिती आपण पाहणार आहोत. मित्रांनो, VC या पहिल्या प्रकरणातील हा पहिला व्हिडिओ आहे आणि एकूण व्हिडिओंचा विचार केला तर आपण हा व्हिडिओ क्रमांक 66 किंवा 67 असावा. तरी मी आज तुमच्या या व्हिडिओमध्ये मी आपलं स्वागत करतो. मित्रांनो, अंतर्गत व्यापारातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे किरकोळ विक्री व्यवस्था होय. कारण अंतिम उपभोक्त्यापर्यंत म्हणजेच ग्राहकापर्यंत विविध प्रकारच्या वस्तू त्यांना पाहिजे त्या प्रमाणात किरकोळ विक्रीच्या आधारे उपलब्ध करून दिल्या जातात. उपभोक्त्यांच्या मागणीनुसार अनेक प्रकारच्या लहान वस्तू लहान प्रमाणात किरकोळ व्यापारी विकत असतो. किरकोळ व्यापारी हा वस्तू वाटप साखळीतील घाऊक व्यापारी आणि अंतिम ग्राहक यांच्यातील महत्त्वाचा दुवा असतो. उपभोक्त्यांना म्हणजेच ग्राहकांना त्यांच्या गरजा भागविण्यासाठी आवश्यक वस्तू योग्य वेळी, योग्य प्रमाणात, योग्य प्रकारच्या, योग्य आकाराच्या, योग्य किमतीत आणि योग्य वस्तू उपलब्ध करून देण्याचं काम म्हणजे किरकोळ विक्रेता करीत असतो. म्हणजे महत्त्वाचं आहे की ग्राहकांना किंवा उपभोक्त्यांना त्यांच्या स्वतःच्या गरजा भागविण्यासाठी आवश्यक असलेल्या योग्य वस्तू योग्य वेळी, योग्य प्रमाणात, योग्य प्रकारच्या, योग्य आकाराच्या, योग्य किमतीत आणि योग्य प्रमाणात वस्तू उपलब्ध करून देण्याचं काम किरकोळ विक्रेता करीत असतो. याचबरोबर घाऊक व्यापारी आणि ग्राहक यातील तो महत्त्वाचा दुवा असतो. मित्रांनो, किरकोळ विक्रीला इंग्रजीमध्ये रिटेल असं शब्द आहे. रिटेल RETAIL रिटेल असे म्हणतात. रिटेल या शब्दाचा अर्थ तुकडे करणे असा होतो किंवा टुकट असा होतो. रिटेल हा शब्द रिटेलर RETAILLER रिटेलर या फ्रेंच शब्दापासून तयार झालेला आहे. किरकोळ व्यापारी वस्तूंची विक्री लहान लहान प्रमाणात करून एक प्रकारे तुकडे किंवा लहान भागच विक्री करीत असतो. उदाहरणार्थ, एखादा किरकोळ विक्रेता उत्पादक किंवा घाऊक व्यापाऱ्याकडून 100 किलो तांदूळ खरेदी करतो व तो अर्धा किलो, 1 किलो, 2 किलो या प्रमाणामध्ये ग्राहकांना विक्री करण्याचं काम करत असतो. मित्रांनो, उपभोक्त्यांच्या गरजा मागणीनुसार विक्री करतो आणि आपल्या सभोवताली आपण किराणा दुकाने, कापड दुकाने, जनरल स्टोअर्स, मेडिकल स्टोअर्स, बेकरीची दुकाने, फळे आणि भाजीपाल्यांची दुकाने इत्यादीसारखी अनेक किरकोळ स्वरूपाची विक्री करणारे विक्रेते आपण पाहत आहोत. मित्रांनो, किरकोळ विक्री ही एक विविध प्रकारच्या दुकानाद्वारे किंवा विक्रय संस्थाद्वारे केली जाते.
त्याचबरोबर इंटरनेटच्या माध्यमातून, टेलिव्हिजनच्या माध्यमातून, फोनच्या माध्यमातून, व्हॉट्सअपच्या माध्यमातून, मेलच्या माध्यमातून, टपालाद्वारे किंवा घरोघरी जाऊन, फुटपाथवर बसून, गर्दीच्या ठिकाणी ओरडून अशा प्रकारची किरकोळ विक्री करून ग्राहकांच्या गरजा भागवण्याचं काम किरकोळ विक्री व्यवस्था करीत असते. मित्रांनो, किरकोळ विक्री व्यवस्था म्हणजे याचा नेमका अर्थ काय, किंवा आपल्या मार्केटिंगच्या भाषेमध्ये किरकोळ विक्री आणि विपणन व्यवस्था म्हणजे नेमकं काय, याविषयीची आपण चर्चा करूयात. किरकोळ विक्री रिटेल आणि किरकोळ विक्री व्यवस्था रिटेलिंग या दोन संकल्पामधील अर्थ समजून घेणे आवश्यक असते. म्हणजे कारण असं आहे की या संकल्पना मिश्र स्वरूपाच्या आहेत. त्याचं कारण असं आहे की किरकोळ विक्री रिटेल याचा अर्थ काय होतो, तर उपभोक्त्यांच्या मागणीनुसार वस्तू किंवा सेवा उपलब्ध करून देण्यासाठी वस्तू किंवा सेवांच्या उपभोक्त्याशी केलेली विक्री व्यवहार म्हणजेच रिटेलिंग होय किंवा किरकोळ विक्री व्यवस्था होय. किरकोळ विक्री हा वस्तू वितरण साखळीचा शेवटचा विक्री टप्पा असून किरकोळ विक्रेता प्रत्यक्ष ग्राहकांना वस्तूंची विक्री करण्याचं कार्य करत असतो. उपभोक्त्याला वस्तू किंवा सेवा उपलब्ध करून देण्याचे महत्त्वाचे कार्य किरकोळ विक्रेता करत असल्याचं आपल्याला दिसून येतं. मित्रांनो, किरकोळ विक्री या संज्ञेत उपभोक्त्यांना वस्तूंची किरकोळ विक्री करणे या एकाच कृतीचा अर्थबोध होतो. किरकोळ विक्री व्यवस्था किंवा रिटेलिंग म्हणजे नेमकं काय, तर किरकोळ विक्रीचे कार्य परिणामकारक करण्यासाठी किरकोळ विक्रेत्यांनी किंवा किरकोळ विक्री संस्थेने निर्माण केलेली विक्री व्यवस्था म्हणजे रिटेलिंग होय. उपभोक्त्यांना त्यांच्या मागणीनुसार वस्तू किंवा सेवा उपलब्ध करून देण्यासाठी जी यंत्रणा निर्माण केली जाते त्या यंत्रणेला किरकोळ विक्री व्यवस्था किंवा रिटेलिंग असे म्हणतात. किरकोळ विक्री व्यवस्था या संज्ञेत किरकोळ विक्री पूर्व कार्यकृती, प्रत्यक्ष किरकोळ विक्रीची कृती आणि किरकोळ विक्री पश्चात करावयाच्या विक्रोत्तर सेवांची कृती या सर्व गोष्टींचा अर्थबोध असल्याचं दिसून येतं. किरकोळ विक्री व्यवस्था किंवा रिटेल मार्केटिंग या संज्ञेच्या अनेक तज्ज्ञांनी वेगवेगळ्या स्वरूपाच्या व्याख्या केलेल्या आहेत. पैकी काही महत्त्वाच्या व्याख्या मित्रांनो पुढील प्रमाणे आहेत. पहिली व्याख्या फिलिप कोटलर नावाच्या मार्केटिंग तज्ज्ञाने व्याख्या केलेली आहे. तर ते काय म्हणतात, अंतिम ग्राहकाला किंवा उपभोक्त्याला प्रत्यक्षपणे व्यक्तिगत किंवा अव्यावसायिक उपयोगासाठी वस्तू किंवा सेवा उपलब्ध करून देण्यासाठी ज्या सर्व कार्यकृतींचा समावेश ज्या विक्री प्रणालीत होतो त्याला किरकोळ विक्रेता असे म्हणतात. म्हणजे बघा, अंतिम ग्राहकाचा किंवा उपभोक्त्यांना प्रत्यक्षपणे व्यक्तिगत किंवा अव्यावसायिक उपयोगासाठी वस्तू किंवा सेवांची उपलब्धता करून देण्यासाठी ज्या सर्व कृतिकार्याचा समावेश या ज्या विक्री प्रणालीत होतो ते त्याला किरकोळ विक्री व्यवस्थापन असे म्हणतात. दुसरी व्याख्या मिस्टर विल्यम स्टॅलिन नावाच्या तज्ज्ञांनी केलेली आहे. त्याच्यामध्ये अंतिम ग्राहकांना किंवा उपभोक्त्यांना त्यांच्या व्यक्तिगत किंवा अव्यावसायिक उपयोगासाठी वस्तू आणि सेवा उपलब्ध करून देण्यासाठी करावा लागणारा विक्री व्यवहार, त्या विक्री व्यवहाराला आवश्यक ठरणाऱ्या अनुषंगिक कार्य करण्यासाठी निर्माण केलेली विक्री यंत्रणा म्हणजे किरकोळ विक्री व्यवस्था किंवा रिटेल मार्केटिंग होय. मित्रांनो, विल्यम स्टॅलिन नावाच्या तज्ज्ञांनी रिटेल मार्केटिंगची व्याख्या करत असताना अंतिम ग्राहक किंवा उपभोक्त्यांना त्यांच्या व्यक्तिगत किंवा व्यावसायिक व्यवहाराला आवश्यक असणाऱ्या अनुषंगिक कार्यकृती करण्यासाठी निर्माण केलेली विक्री यंत्रणा म्हणजेच
किरकोळ विक्री व्यवस्था किंवा रिटेल मार्केटिंग होय. तिसरी व्याख्या जी करण्यात आलेली आहे त्यामध्ये किरकोळ विक्री व्यावसायिकाद्वारे उपभोक्त्याला वस्तूंची किंवा सेवेची विक्री करताना ज्या व्यावसायिक कार्यकृती कराव्या लागतात अशा सर्व कार्यकृतींचा समावेश ज्या विक्री व्यवस्थेत केला जातो त्याला किरकोळ विक्री व्यवस्था असे म्हणतात. म्हणजेच वस्तू वाटप साखळीतील आणि अंतिम ग्राहक किंवा ग्राहकापर्यंत त्यांच्या व्यक्तिगत किंवा व्यावसायिक व्यापारासाठी वस्तू किंवा सेवा उपलब्ध करून देण्यासाठी कराव्या लागणाऱ्या किरकोळ विक्री व्यवहारासाठी आवश्यक ठरणाऱ्या विविध अनुषंगिक सर्व प्रकारच्या कार्यकृतींचा समावेश होतो. किरकोळ विक्री व्यवस्थाचा रिटेलमध्ये समावेश होतो. आणि शेवटी या 4 व्याख्या पाहिल्यानंतर आपल्याला रिटेल मार्केटिंगमध्ये उपभोक्त्यांना त्यांच्या मागणीनुसार वस्तू किंवा सेवा विक्री व्यवहारामध्ये उपलब्ध करून देणे, एखाद्या मर्यादित सर्व अभिप्रेत नाही. रिटेल मार्केटिंग संकल्पनेनुसार किरकोळ विक्री व्यवहार घडवून आणण्यासाठी, विक्री प्रक्रिया घडवून आणण्यासाठी आवश्यक असलेली अनुषंगिक कार्यवाही केली जाते, कार्यकर्त्यांची स्थापना केली जाते, वस्तू मांडणी आणि सजावट केली जाते, किंमत निश्चितकरण केलं जातं, जाहिरात व प्रसिद्धी दिली जाते आणि उपभोक्त्यांना सेवा आणि सवलती दिल्या जातात. त्यामुळं काय होतं की रिटेलिंग संकल्पना हे जास्त प्रमाणामध्ये लोकांमध्ये रुजू लागलेली आहे. मग यानंतर किरकोळ विक्री व्यवस्थेचे महत्त्व, इम्पॉर्टन्स ऑफ रिटेल ट्रेडिंग, त्याच्यामध्ये कोणकोणते महत्त्व आहेत ते आपण पुढील व्हिडिओमध्ये मित्रांनो पाहायला. जवळपास 8 महत्त्व आहेत आणि किरकोळ विक्री आणि विक्री व्यवस्थेतील फरकसुद्धा आपण पुढील पिरियडमध्ये किंवा पुढील ऑनलाईन टीचिंगमध्ये पाहूया. मी थांबतो. धन्यवाद.